मंडळी, मुंबईमधल्या जिम एवढ्या महाग आणि एवढे त्यांना पैसे द्यायला लागतील आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. तर मंडळी, कालच्या मिनी ब्लॉगमध्ये ठरल्याप्रमाणे आज आम्ही ना आमच्या एरियामधल्या सगळ्या जिमला भेट देऊन सर्च करून त्यांच्याशी बोलणार होतो. तर मित्रांनो, या सर्वाची सुरुवात तुमच्या कमेंट्सपासून झालेली आहे. हे तुम्हाला माहितीच असेल, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतोय. सगळ्यांनी कमेंटमध्ये बोलले होते की दादा आणि दीदी तुम्ही जिम लावा, त्याच्यामुळे आम्ही आज जिम सर्च करायला गेलो होतो. पण सगळ्यांशी बोलून सगळ्यांना व्हिजिट देऊन आम्ही खूप शॉक झालो, कारण त्या जिमचा रेट आणि त्यांची मेंबरशिप वर्षाची महिन्याची खूप महागडी होती. आमच्या बजेटच्या 2-3-4 पटीनं जास्त होती, त्याच्यामुळे आम्ही ती अफोर्ड नाही करू शकत होतो. स्टार्टिंग प्राइसेस त्यांची 80,000, 90,000, 50,000, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख आणि त्याहूनही अधिक काही काही जिमची मेंबरशिप होती. म्हणजेच महिन्याला 12,000, 10,000 आणि काही काहींची 20,000 पण होती. तेवढं आम्ही अफोर्ड नाही करू शकत. आम्ही 5,000 पण नाही अफोर्ड करू शकत, कारण माझे 5 आणि दीचे 5, दोघांचे 10,000 रुपये जाणार महिन्याचे. मंडळी, एवढी एक्सपेन्सिव्ह मेंबरशिप ऐकून तुम्ही पण शॉक झाला असेल. पण ज्या एरियामध्ये आम्ही राहतो ना, तो थोडासा एरिया एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामुळे जिम पण एक्सपेन्सिव्ह आहेत आणि त्या जिम पण खूप मोठ्या आहेत. सगळ्या फॅसिलिटीज तिकडे अवेलेबल आहेत. माझं आणि दीचं तर मनच लागून गेलं तर बरं का. आम्ही आयुष्यामध्ये नक्कीच या जिमला कधी ना कधी जॉईन होऊ. थोडंसं सक्सेसफुल झाल्यावर, थोडं नाही जास्त व्हायला लागेल या जिमला अफोर्ड करण्यासाठी ॲक्च्युली. आणि खूप मोठे लोक ह्या जिममध्ये जॉईन करतात, कारण त्यांच्याकडे जास्त पैसा असतो आणि त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे. पण आम्ही इथंच नाराज होऊन माघार नाही घेणार. आम्ही आणखीन पण जिम सर्च करत आहोत, सगळ्यांना विचारत आहोत आणि गुगल मॅपवर पण सर्च करत आहोत. आणि हा जो डिसिजन घेतला आपण सगळ्यांनी मिळून, हा आम्ही कंप्लीट करणार म्हणजे करणार. आम्ही दोघं मिळून आमच्या बजेटमध्ये जिम सर्च करणार म्हणजे करणार आणि लवकरच तुमचा दादा आणि दीदी तुम्हाला जिममध्ये पाहायला मिळेल, आहे ना.